तर बघा मंडळी, आजचा पदार्थ बनवायला आपण कच्च्या कैऱ्या या पद्धतीने कापून घेतलेल्या आहे आणि आता बघा मी कढईमध्ये टाकलेला आहे 2 चम्मच तेल आणि त्याला तडका देणार आहे कढीपत्ता, राई, जिरा आणि थोडी घेतलेली आहे मी मेथी आणि आता टाकलेला आहे मी एक कांदा, जास्त बारीक पण चिरलेला नाही आणि कांदा जास्त ब्राऊन सुद्धा होऊ द्यायचा नाही, अदर कच्चाच कांदा ठेवायचा आहे आपल्याला बघा या पद्धतीने। आणि आता मी 2-3 लसणाच्या कळ्या, थोडं अद्रक आणि संबाराचं पेस्ट करून घेतलं आहे आणि त्याला आता मी होऊ देणार आहे या तेलामध्ये आणि हा चांगला होऊ द्यायचा। जर हा चांगला झाला नाही तर मग आपल्याला अद्रक किंवा लसणाचा टेस्ट येईल, म्हणून याला तेलामध्ये छान जळायला नको आणि त्याला परतवत राहायचं आहे आणि छान होऊ सुद्धा द्यायचं आहे। तर बघा किती छान शिजलेलं आहे आपलं पेस्ट आणि आता घेतलेलं मी 1 चम्मच तिखट, थोडी हळद आणि चवीपुरतं मीठ आणि यामध्ये घेतलेलं आहे मी अर्धा टमाटर। तर तुम्ही टमाटर टाकलं नाही तरी चालेल, पण मी याकरता टाकत आहे की आपली हिरोती जळायला पाहिजे नाही, म्हणून मी थोडं अर्धा टमाटर टाकलेलं आहे। तुम्हाला आवडत नसेल तर नाही टाकलं तरी चालेल। आणि यामध्ये आता मी टाकून घेणार आहे अर्धा ग्लास पाणी। कशासाठी? जे टमाटर वगैरे आणि आपला जो पेस्ट आहे हा छान शिजायला पाहिजे, म्हणून मी थोडं अर्धा ग्लास टाकलेलं आहे पाणी आणि याला आपण 2 ते 3 मिनिट शिजू द्यायचं आहे। तर बघा मंडळी, या पद्धतीने 2 ते 3 मिनिट झालेली आहे आणि आपला जो पेस्ट आहे, आपला जो मसाला आहे तो खूप व्यवस्थितरित्या शिजलेला आहे ना। आता ज्या आपण कैरी घेतलेल्या होत्या त्या आपण यामध्ये टाकून घेणार आहे। नक्कीच आज आपण बनवणार आहे गूळ आंबा। कोणी याला गोड आंबासुद्धा म्हणतात, कोणी गूळ आंबासुद्धा म्हणतात। तर बघा या पद्धतीने आपण ह्या कैरी यामध्ये सगळ्या टाकलेल्या आहे आणि याला छान व्यवस्थितरित्या होऊ द्यायचं आहे। हा जो पदार्थ आहे हा आपण गरमीमध्ये, उन्हाळ्यामध्ये तोंडाला चव राहत नाही, भाज्या चांगल्या लागत नाही, तर हा जर पदार्थ तुम्ही बनवला तर तुम्हाला नक्कीच 2 पोळ्या जास्त जेवाल आणि खूप छान असा टेस्टी पदार्थ आहे हा आणि खूप छान लागतो खायला, म्हणून आम्ही बनवत असतो। उन्हाळ्यामध्ये वाटच पाहत राहतो आंबे केव्हा निघतात म्हणून। आणि बघा या पद्धतीने याला झाकून ठेवायचं परतून झाल्यानंतर आणि एकदम कमी गॅस करायची आहे आपल्याला, कारण आपण जास्त पाणी टाकलेलं नाही आहे आणि शिजू द्यायचं आहे। तर बघा 10 ते 15 मिनिट झालेले आणि आपल्या कैऱ्या बघा किती छान शिजून तयार झालेल्या आहे। तर या पद्धतीने आपल्याला शिजायला पाहिजे बघा, जळल्यासुद्धा नाही आणि त्यात थोडं थोडं पाणीसुद्धा, कारण त्याला पाणी सुटतेच आहे, आंबा आहे तर। आणि गूळ आंबा म्हटल्यानंतर त्यामध्ये आपल्याला करायचं आहे गूळ टाकायचं आहे मिक्स करून। तर बघा गूळ मी बारीक बारीक कापून घेतलेला आहे आणि त्यामध्ये आता मिक्स करणार आहे। बघा पाणी टाकायचं नाही, त्या गुळालाच पाणी सुटेल आणि आता आपण झाकून ठेवून त्याला 5 मिनिट होऊ द्यायचं। तर बघा झाला आपला गूळ आंबा तयार।